नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठवाड्यातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आलं. हा सोहळा म्हणजे एक जणू महोत्सवच होता. हजारोंच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतिषबाजीनं आणि गायक आदर्श शिंदे याच्या गाण्यांनी उदगीर नगरी भारावून गेली होती. मराठवाड्यातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते पार पडलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाल्यानं ते गैरहजर राहिले. तरीही कार्यक्रमात लोकांच्या उत्साहाला ओहोटी नव्हती. उदगीर शहर निळ्या झेंड्यांनी आणि दिव्यांनी सजलं होतं. फटाक्यांची आतिषबाजी, जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावर आमदार संजय बनसोडे काय म्हणाले ऐकूयात. उदगीरमध्ये परमपूज्य महाकारुणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आज भव्य दिव्य त्याचा सोहळ्याचं अनावरण त्या ठिकाणी झालं. आपण सगळ्यांनी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला त्या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि त्या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येनं जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता. आणि खरं तर आदरणीय दादा त्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते. पण विदर्भामध्ये माझ्या शेतकरी बांधवासाठी काही जण आंदोलन त्या ठिकाणी करत होते आणि त्यांच्या काही मागण्या करत होते. आणि मग त्याची अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लावल्यामुळं दादाला आणि एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी जावं लागलं आणि त्याच्यामुळं त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत. पण त्यांनी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री इंद्रजी नाईकजी आणि आमदार अमोलजी मिटकरी असतील, लोहाकंदाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर असतील आणि आपल्या लातूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि अतिशय भव्य दिव्य देखणा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. मनाला समाधान त्या ठिकाणी वाटलं. ज्या बाबासाहेबच्या कृपेमुळं आज मी आमदार मंत्री पदापर्यंत मजल गाठू शकलो, त्या बाबासाहेबाचा पूर्णाकृती पुतळा अतिशय भव्य दिव्य या मराठवाड्यामध्ये कुठेही असा पुतळा नाही. असा पुतळा उभा करण्याचं काम मी या उदगीर शहरामध्ये केलं, याचं समाधान मला त्या ठिकाणी आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.